नमस्कार. उन्हाळ्याच्या गरम वातावरणात हलकं पटकन आणि टेस्टी काहीतरी खायचं आहे, तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये फक्त 2 शिट्टीत तयार होणारा झटपट पुलाव किंवा खिचडी. ना जास्त वेळ ना जास्त मेहनत, अगदी साध्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट आहे. चव अशी की घरातले सगळे बोट चाटत बसतील. उन्हाळ्यात काहीतरी हलकं फुलकं आणि पचायला सोपं खायचं असेल तर अशी झटपट खिचडी नक्की बनवा. कमी वेळात तयार होणारी हलकी आणि तरीही चवदार संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट. एकदा करून पाहिलात तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. चला तर मग सुरू करूया ही झटपट आणि हेल्दी रेसिपी. तर सर्वात आधी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. त्याआधी निवडून घ्यायचे, नंतर 2-3 पाण्याने धुवायचे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला हे सर्व मसाले आपण तळून घेऊ तोपर्यंत त्याला भिजण्याकरिता ठेवायचं आहे. तर इथे मी घेतलेला आहे 1 बटाटा, एक कांदा, 1 टोमॅटो, थोडेसे वाटाणे, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण याची पेस्ट. तर इथे मी कुकरमध्ये सर्वात आधी अर्धी पळी तेल टाकून घेतलं. त्यामध्ये मी 1 इलायची, 2-3 काळी मिरी टाकली आहेत आणि थोडेसे जिरे टाकले. आता याच्यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचा. तुम्हाला कांदा टमाटर जास्त घ्यायचं असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे एकच घेतलेला आहे. तर इथे 1 कांदा 1 टोमॅटो तेलामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं. झटपट होणारी रेसिपी आहे, तर इथे कुठेही स्किप न करता बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे अद्रक लसणाची 2 चम्मच मी पेस्ट टाकून घेतलेली आहे. याच्यात कोथिंबीर पण मी वाटून घेतलेली आहे थोडीशी. तर हा मसाला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा. हा मसाला फ्राय करत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची, म्हणजे लवकर फ्राय होईल. आणि थोडा फ्राय झाला ना त्यानंतर थोडीशी कमी करायची. तर इथे मसाला छान फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये हा बटाटा वाटाणे टाकून घ्यायचे. तर हा बटाटा उकडलेला आहे. आता उकडलेला बटाटा होता माझ्याकडं म्हणून मी तोच घेतलेला आहे. तुम्ही कच्चासुद्धा घेऊ शकता. धुवून घ्यायचा, कापून घ्यायचा आणि टाकायचा. आता हे सर्व छान टाकून घेतलं. याच्यासोबतच कोथिंबीर पण मी टाकून घेतली. आणि आता इथे मी अर्ध गाजर घेतलेलं आहे कापून, तर ते पण याच्यात टाकून घेतलं. तुम्ही याच्यात फ्लावर पण टाकू शकता, रसबी टाकू शकता. आता इथे मी घरातील बेसिक मसाले अर्धा चम्मच टाकलेले आहे. गरम मसाला, लाल तिखट आणि मसाला आणि हळद. तर इथे तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता, त्याने पण टेस्ट खूप छान येते. तर इथे मी आता मसाले टाकून घेतले. आणि ही जी मी भाजी बनवली आहे खिचडीसाठी, तर ही भाजी ना तुम्ही थोडीशी वाफेवर शिजू द्या आणि ही तुम्ही अशी सुद्धा चपातीसोबत नुसती खाऊ शकता. तर आता ही भाजी झालेली आहे फ्राय. तर आता याच्यात मी हे तांदूळ टाकून घेतले. पाण्यासोबतच मी टाकून घेतले कारण मी धुवून घेतलं होतं आधीच. तर इथे आता वरून अजून आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं. हे 1.5 ग्लास आणि हे अर्धा ग्लास असं मिळून 2 ग्लास. तर 2 कप तांदळाला 2 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या. तर इथे आता मी मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून घेते. आता आपल्याला ना ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघू शकता 1 शिट्टी होत आहे आणि अजून 1 करायची आहे. तर 1-2 शिट्ट्या झालेल्या आहेत. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि झाकण काढायचं आहे. बघू शकता किती छान पुलाव किंवा खिचडी भात झालेला आहे. तर आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जात नाही आणि असं वाटतं की काहीतरी हलकं फुलकं बनवू आणि खाऊ. तर तुम्ही अशा प्रकारे संध्याकाळच्या जेवणासाठी हा खिचडी भात किंवा पुलाव बनवून खाऊ शकता. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. याच्यासोबत तुम्ही थोडंसं दही घेऊ शकता आणि खाऊ शकता. तर चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.